मुंबईचा मुद्दा हा आज केंद्रस्थानी राहिला दोन्ही भावांच्या पत्रकार परिषदेमध्ये. हाच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरणं हे आव्हान आहे की तुमची लढाई सोपी करणार आहे? नाही, या मुद्द्याकडे खरं तर फक्त निवडणूक या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. हं, तुम्ही आता बघितलं तर मराठी आणि ठाकरे हे एक अभेद्य समीकरण अनेक वर्षांपासून आहे. हं, आता ज्यावेळेस प्रफुल्लताई ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अतिशय अग्रणी होते, त्यांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी. हं, आज आपण मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीची परिस्थिती बघतोय, ज्या पद्धतीने मराठी माणसाला महाराष्ट्रातून, मुंबईतून, विशेषतः मुंबईतून हद्दपार करण्याचे जे प्रयत्न होत आहेत, हं, अतिशय मराठी माणसालाच मुंबईत राहून मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय. हं, म्हणजे तो दादरच्या कबूतरखान्याच्या माध्यमातून असू द्यात, हं, हिंदी सक्तीच्या माध्यमातून असू द्यात, हं, मराठी माणसाला मुंबईमध्ये घर नाकारलं जातं. हं. मुंबईमध्ये मराठी माणसावर हात उचलला जातो. अशा पद्धतीची मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा जो प्रयत्न होतोय, हं. त्या विरोधात हे दोन पक्ष जे की मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी स्थापन झाले, यासाठी हे दोन पक्ष एकत्र येत आहेत. आणि जर का मराठी माणसासाठी हे त्यांच्या बाजूने उभं राहून ही जी गळचेपी होते मराठी माणसाची, त्या विरोधात हा लढा आहे. याकडे फक्त एक निवडणूक म्हणून पाहणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. आणि जर मराठी माणसासाठी आपण राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहत असू, तर मराठी माणसासाठी हे दोन पक्ष उतरत असतील, तर मराठी माणूस सुद्धा या दोन पक्षांच्या मागे उभा ठीक आहे, राहील. आणि मुंबईचा महापौर हा ठीक आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठीच होईल.